स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार ॲक्शन मोडमध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार मुंबईमध्ये शासकीय कामकाज पाहणार तर उरलेले 4 दिवस महाराष्ट्राचा दौरा करणार। अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी अमित शहांना भेटणार। वक्फ सुधारणा कायद्यातील काही मुद्द्यांबाबत भेट असल्याची सूत्रांची माहिती। तुळजापूर ड्रग्स प्रकरणी 35 पैकी 13 आरोपी तुळजाभवानी मंदिराचे पुजारी। सरसकट बदनामी नको, पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन। तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणाचं राजकीय कनेक्शन। खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आरोपी सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल। दोषींवर कारवाई करा, निंबाळकरांची भूमिका। 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणण्याची शक्यता। एनआयएचं पथक अमेरिकेत प्रत्यार्पणाची सोपस्कार पूर्ण। राणासाठी मुंबई आणि दिल्लीमध्ये 2 ठिकाणी कोठड्या सज्ज। आर्थर रोड कारागृहात कसाबच्याच अंडा सेलमध्ये राणाला डांबण्याची शक्यता। मुंबईमध्ये चालू शकतो खटला। बनेश्वर रस्त्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 5 तासांपासून धरणे आंदोलन। पाठपुरावा करूनही रस्त्याचं काम होत नसल्यानं सुळे आक्रमक। बीड जिल्ह्यातील राख माफियांना मोठा दणका। निविदा मिळालेल्या 16 एजन्सीजकडून दाऊदपूरमधील राखेचा उपसा। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। पक्षामध्ये काम न करणाऱ्या लोकांनी निवृत्त व्हावं, मल्लिकार्जुन खरगेंनी खडसावलं। तर अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस। राहुल गांधी, सोनिया गांधींच्या भाषणाकडे लक्ष। मोदी आणि शहांचे विरोधक संजय जोशींच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्तीची समर्थकांची मागणी तर दिल्लीमध्ये घोषणाबाजी। गर्भवती मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सरकारला सादर। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून नियमांचं उल्लंघन झालंय काय हे स्पष्ट होणार। आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा। रेपो रेटमध्ये 0.5% कपात। व्याजदर घटल्यानं गृहकर्जाचा हप्ता कमी होणार। जळगावात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद। भुसावळमध्ये पारा तब्बल 45 अंशांवर तर 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।